दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामदैवत असलेल्या श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा झाला। या जत्रेला ऐतिहासिक महत्त्व असून त्याला एक वेगळ्याच पद्धतीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप त्या काळी देण्यात आले आहे। या यात्रेला सर्व धर्म व समाजातील लोकांना न्याय देणारी आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी यात्रा म्हणून लौकिक प्राप्त झाले आहे। कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमावर्ती भागातील वळसंग गावात आज सुमारे 200 वर्षांपूर्वी वीर नावाच्या एका मुलाने कर्नाटक राज्यातील माशाळ या गावातील मंदिरातून सध्याचे संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले बाळा बटल म्हणजेच चांदीची वाटी ही पळवून आणली अशी आख्यायिका आहे। ही वाटी आणत असताना वीरच्या जीवावर बेतले। हे बाळबट्टल म्हणजेच माशाळ गावचे वैभव मानले जात असे, कारण हे बाळबट्टल म्हणजे गावचे सुरक्षा कवच। ज्या गावात हे बाळबट्टल राहील त्या गावात कोणतीही नैसर्गिक आपत्ती गावची वेस ओलांडू शकत नाही, हे या बाळबट्टलचे महत्व। माशाळ गावातून वीरने ज्यावेळी बाळबट्टल पळविला तेव्हा त्या बाळबट्टलच्या संरक्षणासाठी वीरचा पाठलाग करण्यात आला, परंतु वीर त्यांच्या हातात येऊ शकला नाही। संपूर्ण रात्र पायी तुडवत वीरने कसेबसे वळसंग गाव गाठले। त्यावेळी वळसंग गावच्या संरक्षणासाठी गावच्या चारही बाजूनी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती होत्या, त्यामुळे वीरला गावात प्रवेश मिळाला नाही। गावात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या वेशीतील प्रमुख द्वारावर येऊन वीरने द्वारपाल रामोशीला द्वार उघडण्याची विनंती केली, परंतु रात्रीच्या वेळी वेशीचे द्वार उघडण्यास मनाई असल्याने द्वारपालाने वीरसाठी द्वार उघडले नाही। त्यामुळे वीरने बाळबट्टल द्वाराच्या छोट्याशा कमानीतून आत फेकून दिला आणि माशाळ येथून पाठलाग करीत आलेल्या लोकांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दिंडूर गावच्या दिशेने पळ काढला। तोपर्यंत त्याचा पाठलाग करणाऱ्या मारेकऱ्यांनी त्याला अर्ध्यातच गाठून त्याचे शिर धडावेगळे केले, परंतु बाळबट्टल काही त्यांच्या हाती न लागल्याने त्यांनी वीरचे शिर कलम करून माशाळला नेले। आजही दिंडूर रस्त्यावर वीरची समाधी आहे। गावातील सर्व स्तरातील आणि जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून चौडेश्वरी मंदिर समितीसह मुस्लिम समाज, कोष्टी समाज, माळी समाज, तेली समाज, मातंग समाज, ढोर समाज, बौद्ध समाज, नाभिक समाज, सुतार समाज, कुंभार समाज, चर्मकार समाज या सर्व समाजातील लोकांना यात्रेत वेगवेगळ्या प्रकारे मानकरी म्हणून नेमून सर्व समाजातील लोकांना न्याय देण्यात आलाय। म्हणून या श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या बाळबट्टल यात्रेला सर्व समाजाला न्याय देणारी यात्रा म्हणून ओळखले जाते। सोमवारी अमावस्येच्या रात्री श्री रामलिंग देवीच्या बाळबट्टलचा थरार भाविकांना पाहावयास मिळाला। मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा पार पडली।